नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण जाणीवपूर्वक मधल्या ओळमध्ये हा विषय टाळलेला होता, कारण महाराष्ट्रासमोर हा विषय जसा ज्या पद्धतीनं आलेला आहे ती एक विकृती आहे हे स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीच्या त्या पोस्ट होत्या त्याच्याबद्दल पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे असं दिसतं आहे. समाजाच्या सर्व स्तरातनं अगदी विरोधी पक्षाने सुद्धा अशा पद्धतीनं एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल कुणीही वक्तव्य करू नये, पोस्ट करू नये अशी भूमिका मांडलेली असल्यामुळं आपण असं म्हटलं होतं की हा विषय आता मधल्या ओळीच्या इतक्या महत्त्वाच्या सेगमेंटसाठी चर्चेला यायलाच नको. पण तरीसुद्धा दोन महत्त्वाच्या गोष्टी काल केतकी चितळे यांनी न्यायालयामध्ये स्वतःचा डिफेन्स करत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावरती चर्चा घडवून आणली आणि मला तो अधिकार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. खरं म्हणजे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, त्यांचे जे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं समाज माध्यमामध्ये व्यक्त होत आहेत त्यांनाही हे जाणून घ्यायला हवं की भारतीय राज्यघटनेचं जे आर्टिकल 19 अ किंवा ए आहे ते तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा अधिकार जरूर देतं, पण त्याला काही लिमिटेशन्स आहेत आणि भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक गोष्टीला अशा पद्धतीची मर्यादा घालून दिलेली आहे. पण मध्येच आज श्री सदाभाऊ खोत जे आता आपल्यासोबतच आहेत ते तुळजापूरला आले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे की पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आणि म्हणून केतकी चितळे यांच्या संदर्भातल्या त्या पोस्टचं त्यांनी समर्थन केलेलं नाही आहे. त्यांनी ती बघितलेली पण नाही आहे पोस्ट. फक्त तिचं जे काही न्यायालयामध्ये उभा राहणं आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं मत होतं की ते जरा जास्तच त्यांना, म्हणजे कुणी असं म्हणेल की तुम्हाला हे तरी का भावावं. एक असं आहे की केतकी चितळे यांनी जे काही पोस्ट व्हायरल केली त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही. मग तो नेता कोणी असो अशा पद्धतीनं होता कामा नाही आहे, वातावरण बिघडता कामा नाही या भूमिकेशी मी ठाम आहे. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी गुन्हेगाराला अटक होती त्यावेळी पोलीस तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं तपास करत असते. परंतु त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे राजकीय लोक हे त्या ठिकाणी जाऊन हल्ला करत असतात आणि पोलिसाच्या हातामध्ये गुन्हेगार असल्यानंतर ज्यावेळी हल्ला होतो याचा अर्थ आहे की कायदा समोरून हातात घेतला असं का वाटत नाही सत्ताधारी पक्षाला. मग यांचा पोलिसांच्या वरती विश्वास नाही आहे का हा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला हल्ला झाल्यानंतर सुद्धा न्यायालयामध्ये तिनं तिची बाजू तिची स्वतः मांडली. कारण बऱ्याच वेळा हल्ला झाल्यानंतर माणसाचं एकंदरीत जर मानसिकता बघितली तर ही एक अशी भेदरलेल्या स्वरूपाची तयार होत असते. मग माझं मत व्यक्त करावं तर परत हल्ला होईल का काय अशी तयार होत असते. मला असं वाटतं की या राज्यामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीनं टीका टिप्पणी केल्या गेल्या. देवेंद्रजींच्यावरती केल्या गेल्या, चंद्रकांत दादांच्यावरती केल्या गेल्या. राणा दाम्पत्य हे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्यावरती हल्ला झाला. मी वारंवार जर कोण बोलला आणि पोलिसांनी पकडलं तरी तुम्हाला आम्ही मारू अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर मग निश्चितपणानं न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून एक ह्याच्यामध्ये विनायक आंबेकर नावाचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बहुतेक पुण्यामध्येच त्यांच्यावरती हल्ला झाला. जाऊन थाबडी मारायला लागलाय तुम्ही. विचाराची लढाई विचारानं करा. नसेल जमत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, गुन्हे दाखल करा. मस्के महाराज होते हिंगोलीला, त्याला जाऊन तुम्ही थोपटलं. म्हणजे मग राज्यामध्ये बोलायचं नाही का कुणी, का मारच खायचा यांचा. म्हणजे बोलायला इथं पाबंदी आहे का. आणि सरकार पुरस्कृत आतंकवाद धुमाकूळ चालू द्यायचा का. म्हणजे राज्यामध्ये कोणत्याच प्रश्नावर बोलायचं नाही का. एकदा सरकारनं जाहीर करावं की तुम्ही आता कोणत्याही प्रश्नावर बोलला तर आम्ही तुम्हाला मारझोड करणार. पोलीस स्टेशनमध्ये असला तरी आत घुसून मारझोड करणार. म्हणजे आम्हाला हे राज्य बिहार करायचं आहे का. पूर्वी ज्या पद्धतीने बिहारमध्ये चालायचं, योगी आदित्यनाथ याच्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घालायचे, मारझोड करायचे, ही पद्धत या राज्यामध्ये सुरू ठेवायची आहे का. आणि किती जणांवर हल्ला झालं. गोपीचंद पडळकरवर हल्ला होतो, तुम्ही समर्थन करता, हल्लेखोराचं सत्कार करता तुम्ही. आणि म्हणून
याचं कुठंतरी विचाराची घुसळण या राज्यामध्ये व्हायला पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा विचारमंथन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मी सदाभाऊ खोत यांच्या मताशी यासाठी सहमत आहे की कायदा हा सर्वांसाठी सारखा असायला हवा. मग तो सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, जर कुणी चुकत असेल तर त्याच्यावरती तत्काळ आणि त्याच स्वरूपाची कारवाई व्हायला हवी की जी तुम्हाला तुमच्या राजकीय विरोधकांच्या बद्दल करावी असे वाटते. आणि यातनं झालाच तर फक्त सर्वसामान्य माणसाचा त्या व्यवस्थेवरती असलेला जो विश्वास आहे तो अधिक दृढ व्हायला मदत होईल. पण लगेच उपप्रश्न असा तयार होईल की मग हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार होतं त्यांच्या काळात असं झालं नव्हतं का? भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये अनेक मोर्चे या राज्यामध्ये निघाले. तुम्ही बघितलं असेल, मराठा आरक्षणाचा मोर्चा होता, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मोर्चा होता, कर्जमाफीचं आंदोलन या राज्यामध्ये उभा राहिलेलं होतं. म्हणून आकसानं कुठंच कारवाई केली नाही. आणि ज्या काही त्या काळामध्ये आंदोलनात भाग घेतलेल्या लोकांच्यावर कारवाई होत्या त्या सगळ्या कारवाईनंतर मागे घ्यायचा निर्णय घेतला. आणि कोण सरकारच्या विरोधात बोलतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करा असे प्रकार त्या काळामध्ये निश्चितपणानं झालेले नव्हते. पण आता मध्ये कुणीतरी पोस्ट व्हायरल मुंबईमध्ये केली, मंत्री त्याला बोलवून घेतो आणि मारझोड करतो, पाठ तिची काळी निळी करतो. मंत्र्याला सुद्धा आपल्या घरात घेऊन गुंडांच्या माध्यमातून जर मारायला लागत असेल तर मग हिने कायदा हातात घेतलाय का, हा प्रश्न नाही काय या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं तयार होत. आणि भाजपच्या काळात असं नव्हतं असं तुमचं मत? निश्चितपणानं भाजपच्या काळामध्ये आंदोलन होत होती. मी मंत्री होतो, माझ्या गाडीवरती सुद्धा अनेक वेळा टमाटे कांदे फेकले गेले. बघा, मी कुणावरही गुन्हा दाखल नाही केला. अनेक ठिकाणी माझी गाडी अडवली गेली, मी गाडीतून उतारलो आणि त्यांचं निवेदन स्वीकारलं, त्यांच्यावर चर्चा केल्या. मग मला वाटतं की इथं मात्र उलटं चाललेलं आहे. जो प्रश्न घेऊन सरकारच्या विरोधामध्ये बोलेल त्याच्यावर हल्ला करायचा आणि हल्ला करायला येणाऱ्यांच्यावरती सरकार काय कारवाई करत नाही. तिथं जमावबंदी आदेश विदेश काही लागू नाही. आम्ही बैलगाड्याची शर्यत घेतली, गोपीचंद पडळकर आणि मी, तिथं जमावबंदी आली. पण मुंबईमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हजारो सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते घुसतात, नाही जमावबंदी लागत. म्हणजे मला प्रश्न हा पडतो की विरोधकांनी कोणत्याच प्रश्नावर बोलायचं नाही का? देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये बोलले म्हणून मनसुख हिरे याचा जो खून झाला तो पुढे आला. ते जर बोलले नसते तर त्या वाजे प्रकरणामध्ये काय परिणाम झाला असता? अनेक लोक हे मनसुख हिरे झाले असते, अनेक लोकांचे खून या राज्यामध्ये झाले असते, त्याला न्याय मिळाला नसता. सदाभाऊ, तो जो नाशिकचा मुलगा आहे जो 23 वर्षाचा आहे, फार्मसीचं शिक्षण घेतो, त्यांनी गोडसेंचं समर्थन करत शरद पवार यांच्यावरती म्हणजे थोडक्यात तिकडे अंगुली निर्देश केला. ही एक धोकादायक पातळी आपण गाठलेली नाहीये का की अशा पद्धतीनं एक उदात्तीकरण करून इतक्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशी पोस्ट करणं? निश्चितपणानं ही बाब निषेधार्ह आहे. परंतु याबाबत राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन आता करायला पाहिजे की जनता अशा पद्धतीनं का बोलायला लागली. कारण 2-2.5 वर्षाचा हा करोना काळ हा गावगाड्याला मोठा अडचणीचा काळ ठरला. या 2 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्याच्या अंगावरती कर्ज झालं, सावकाराचं कर्ज झालं, शेतमाल विकला गेला नाही, भाजीपाला त्याचा राहुल वया तुम्ही अनेक शेतं दाखवली त्याचा शेतात कुचला, दुधाचे भाव पडलेले होते. आणि आता करोना संपल्यानंतर सुद्धा सरकार हे गावातल्या प्रश्नाला काही हात घालायला तयार नाही, बोलायला तयार नाही. विम्याचे पैसे मिळाले नाहीत. या राज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आपल्या फडाला आग लावून फडाच्या मधोमध झाडाला फाशी घेत आहे. आम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याच्यापर्यंत जायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं दूषित वातावरण जे काही या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जे होत आहे ते पहिल्यांदा थांबवावं. गोडसे गांधी हा थोडा वेगळा रेफरन्स आहे सदाभाऊ. आहेत प्रश्न आहेत, पण शरद पवारांच्या बद्दलची पोस्ट आणि जी अटक झाली ती गोडसे गांधीच्या संदर्भातली. कसं आहे तुम्हाला मी सांगतो की आम्ही राज्यकर्ते काय बोलतो की आम्ही कुठले कुठले संदर्भ जोडतो. फक्त आम्ही राज्यकर्ते हे हुशार आहोत, कारण शब्दाचा खेळ आम्ही कळायला आम्ही खेळत असतो. मी आता तुम्ही म्हणाल
की सदाभाऊ बोलताना तो विषय, मी त्या विषयाला, त्या मुलाच्या पोस्टला माझं समर्थन नाही आहे हे मी स्पष्ट सांगतो. परंतु मी मगाशी एक मुद्दा घेतलेला होता की ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे हे भारतीय जनता पक्षाकडून किंवा राष्ट्रपती खासदार झाले त्यावेळी पेशवे पगडी केव्हापासून राजांना घालायला लागले. आतापर्यंत इतिहास होता की राजे पेशव्यांना पगड्या घालत होत्या. आता ह्याला जातीवादी म्हणायचं नाही, कारण हे मोठ्या माणसानं बोललेले असते. शरद पवार साहेब ते नाही, नाव नको घ्यायला नाही, आधी माझ्यावर एखादा गुन्हा दाखल व्हायचा, कारण मोठ्या माणसानं बोललेलं असते, अभ्यासपूर्ण असते, शुद्ध असते, मोठ्याला माप आहे. कायदा या राज्यामध्ये मोठ्यासाठी आहे, गरिबासाठी नाही आहे, हे आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे मी ते सगळी वाक्य तुमची रिपीट करणार नाही, पण शरद पवारांच्या बद्दल, त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या एकूण वावराबद्दल तुम्ही जाणीवपूर्वक काही ना काही प्रश्न दर 2-3 महिन्याला विचारत असता आणि ते फार टोकदार असतात, जी भाषा कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वापरता पण येत नाही. काय आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. या राज्यामध्ये सहकार चळवळ जी फोफावली ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार, सुरुवातीचा काळ मी सांगतो, यांच्या आशीर्वादानं सहकाराची मूर्तमेढ रोवली गेली. मनी मंगळसूत्र मोडून शेतकऱ्यानं कारखान्याचं शेअर्स घेतलं. त्या विचाराचा काय दोष आहे? ते कारखाने बंद कुणी पाडले, चालवणारे कोण होते, विकत घेणारे कोण आहेत, आणि विकत घेतल्यावर खाजगीकरण झाल्यावर मग कसे चालतात, मग ते नफ्यात बी कसे येतात, ह्याच्याकडे विचार करावा लागेल. राज्य शिखर बँक काय आज अवस्था आहे तिची, जिल्हा मध्यवर्ती बँका, अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका आज कर्ज वाटप, पीक कर्ज वाटप करू शकत नाहीत. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कुणी कर्ज उचललंय? मी आमदार आहे, मी माहिती मागितली राज्यातल्या बँकेची की नेमकं कर्ज वाटप किती केलं, कुणाला केलं, त्याची मला आकडेवारी पाहिजे. तर तिने सांगितलं की बँक सहकारी बँकिंग क्षेत्र हे माहितीच्या अधिकारात येत नाही. म्हणजे खरोखर हिने काय करावं, धुमाकूळ घालावा, पण जनतेनं बोलू नये. आणि मग आम्ही, जनता का बोलायला लागली? आम्ही ऊसाचं आंदोलन केलं, ऊसवाला शेतकरी रस्त्यावर आला, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेला, म्हणून त्याला 3,000चा भाव मिळायला लागला ना. आता ऊस उत्पादक शेतकऱ्याचा FRP 2 तुकड्यामध्ये द्यावी राज्य सरकारनं जार काढला. आता त्याच्यावर आम्ही नाही बोलायचं, कारण मालक ते आहेत. बरं बोललं तर याद राखा, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, नाहीतर तुम्हाला मारझोड केली जाईल. म्हणजे राज्यातल्या प्रश्नावर काहीच बोलायचं नाही. पीक विम्याच्या प्रश्नावर आम्ही नाही बोलायचं, शिल्लक ऊस आहे त्याच्यावर आम्ही नाही बोलायचं, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आम्ही नाही बोलायचं, शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यावर नाही बोलायचं. पण 2.5 वर्षानंतर कधीतरी गावगाड्याची चर्चा करा ना. तुम्ही करणार आहे का नाही, ह्या सगळ्यातनं बाहेर येणार आहे का नाही? कारण विरोधक काय आरोप करत आहेत, हे आरोप कसे चुकीचे आहेत, हे तुम्ही कामातून सिद्ध करा ना. जनता ठरवेल ना चूक का बरोबर. पण तुम्ही इंडियामध्येच बसून महाराष्ट्रातल्या जनतेचं काही प्रश्न शिल्लक राहिलेले नाही, अशा पद्धतीची जी मानसिकता तयार झालेली आहे ती मानसिकता बरोबर नाही. कुठेतरी ग्रामीण भागाच्या चर्चेला सुद्धा हात घातला गेला. ठीक आहे, मला बदल्यावळीमध्ये खरं तर ज्या भागाचं आपण विश्लेषण करायचं त्याची सुरुवातच केलेली नाही, कारण मला आधी पृष्ठभूमीच नीट समजून घ्यायची. सदाभाऊ, तुमच्या मते श्री शरद पवार यांचं आजपर्यंत जे राजकीय जीवनातलं, सार्वजनिक जीवनातला वावर आहे तो कसा आहे? एक आहे की पवार साहेबांचं आणि माझं वैयक्तिक काही भांडण असायचं कारण नाही. अर्थात शरद जोशींनी ज्यावेळी पवार साहेब हे बाहेर पडले काँग्रेसमधून, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा हा शरद जोशींनी दिलेला होता. आम्ही संघटनेचा आदेश म्हणून त्यावेळी संघटनेच्या आदेशाप्रमाणे काम केलेलं होतं. मी असं म्हणणार नाही की एसटीच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांच्याजवळ आम्ही बसून कसा चांगला मार्ग, चांगला तोडगा निघेल या संदर्भामध्ये आम्ही समन्वय साधून चांगला तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्यावेळी आम्ही एसटीच्या प्रश्नावर बाहेर पडलो त्यामध्ये कुठेही आम्ही असं म्हटलं नव्हतं की पवार साहेबांनी या विषयामध्ये लक्ष घातलं नाही, असं आम्ही कुठेही म्हटलेलं नव्हतं. आता एकदा दुधाचा प्रश्न असाच ते कृषी मंत्री असताना तयार झाला होता की दुधाची भुकटी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक होती. आणि मला आठवतंय ते
माझे आमदार लक्ष्मणराव माने यांच्या शाळेवरती सातारला आलेले होते आणि तिथं आम्ही आंदोलन पुकारलेलं होतं काळं झेंडा दाखवण्याचं. पण पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला निरोप आला की तुम्ही चर्चेला या, मला प्रश्न जाणायचा आहे. मी स्वतः गेलो. पवार साहेबांचं जेवण झाल्यानंतर तिने मला घेऊन बाजूला गेले आणि नेमकं काय आहे, आपण काय करायला पाहिजे. तर मी त्यांना सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला आणि तुम्ही शेतकरी नेते दिल्लीला या, मी या विषयावरती बैठक ठेवलेली आहे की दुधाचे भाव पडले ते आणि आपल्याला काय मदत करता येईल. तर असं नाही आहे की वैयक्तिक त्यांचं माझं वाद आहे. पण माझा प्रश्नच तो नव्हता. माझा प्रश्न हा होता की त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या राजकीय जीवनातल्या वावराकडे तुम्ही कसं बघता. कसं आहे की मी कधी त्या गावाला आणि वाटेला गेलोच नाही. मी त्याचा कधी विचारच केला नाही. मी जो विचार केला तो गावगाडातल्या राबणाऱ्या माणसाचा विचार केला. मी ज्या शाळेतून आलो तो गावगाड्यातला माझा शेतकरी एका दाण्याच्या 1000 दाणे करणारा गरीब का आहे, कर्जबाजारी काय, याचा अभ्यास आम्ही करत आलो आणि त्याच्या लढाई आम्ही लढत आलो. अपवादानं अपघातानं माझ्यासारख्या माणसाला आमदारकी मिळाली. देवेंद्रजींनी तिथंपर्यंत मला नेहलं, राज्यमंत्री केला. त्याचं आमची कुवत नाही आहे आमदार होण्याची, मंत्री होण्याची. ठीक सर. याचा अर्थ असा की तुमचं काही शरद पवारांशी वैयक्तिक वाद नाही आहे, तुमचा त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातल्या वावराबद्दल तुमचं काही मत नाही आहे, तरीसुद्धा आज ज्या चितळेंच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा सगळा वाद उभा राहिला आहे याच्याही आधी तुम्ही शरद पवारांना सातत्यानं ते जातीयवादी आहेत असा अंगुली निर्देश केलेला आहे महाराष्ट्राच्या सोबत. याचं एक कारण आहे. कारण तुम्ही जर बारकाईनं बघितलं की धोरणकर्ते ही या राज्यामध्ये ठराविक घराणे आहेत की जे सत्तेमध्ये आलटून पालटून त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी ज्या ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न ऐरणीवरती आला त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्यावरती लाठीचार्ज आणि गोळीबार केला. शेतकऱ्यांना सनदशीर मार्गाने कोणत्याही पद्धतीनं न्याय त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आमचा जो आक्रोश होता, जे सत्यता आहेत, जे धोरण करते आहेत, ज्याच्या हातात धोरण आहे त्याच्या विरोधातच समाजाचा आक्रोश राहत असतो. मग त्याच्या विरोधात जर आक्रोश नसेल तर मग आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे जायला लागेल. माझा प्रश्न वेगळा होता. मी असं म्हणतो तुम्ही पवारांना जातीयवादी म्हणून का प्रोजेक्ट करता महाराष्ट्रासमोर. आता हा कॉन्टेक्स्ट आजचाच आहे. एक असा आहे, तुम्हाला मी सांगतो, सगळी त्यांची वक्तव्य जर तुम्ही बघितली, नातू अयोध्याला जातो, ते गावातली प्रचाराची सभा गावातल्या हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेऊन करतात, त्याच्यानंतर ती पात्रत्वाची लगेच कविता ते मध्ये आणतात, पुन्हा मी देवांचा बापाचा बाप आहे लगेच ते आता शिवी देतात, पण ती पुण्य शिवी नाही आहे कारण तो अभंग होता, त्याबद्दलही मला काय म्हणायचं नाही. म्हणजे तुम्ही जर बारकाईनं ह्या सगळ्याचा जर अभ्यास केला की राजकारणासाठी नेहमी एका जातीला कमी लेखायचं आणि ते लेखत असताना आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातले शाहू फुले आंबेडकरांचेच विचार घेऊन आम्हीच निघालेलो आहोत, आम्हानेच कळलेलं आहे, अशा पद्धतीचा डंका पेटवायचा. मी ह्याला काय म्हणावं मग. म्हणजे मग मी असं म्हणू शकतो तुम्ही प्रत्येक जातीतला एक एक नेता तयार केला, काही कर, तू भ्रष्टाचार कर, किती पण भ्रष्टाचार कर, तू तुरुंगात जा, नाही बाहेर ये, तुला मंत्री मी करतो, हे चालतंय. आणि म्हणून मला वाटतं की अमोल मिटकरी बोलले ते आज बोलतात का, अनेक दिवस झाले बोलतात आणि ते बोलल्यानंतर मग हे अयोग्य आहे, त्यांचे शब्द चुकीचे आहेत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, विषय संपला तिथं. पण दुसरा सत्य जरी बोलला तरी त्याच्या अंगावरती माणसं घातली जातात. उदाहरणार्थ यांच्याच पक्षाच्या कुठल्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यानं पत्रक काढलं, कोण जर बोललं तर त्याला तोडा झोडा. हे कशाचं तिथं काय त्याच्यावरती संस्थगित केलं त्याचं पद. पण चितळे आणि मिटकरीच्या निमित्ताने तुम्ही हा विषय काढून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करू इच्छित आहे काय. कारण त्यांना बोलता येत नाही कदाचित तितक्या उघडपणे जे बहुजनातला तुमच्यासारखा नेता बोलू शकतो. नाही, मी एकच जात मानतो आणि त्या जातीचं नाव आहे माणूस. हीच मी जात मानतो. राबणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला जात नसती, धर्म नसतो, त्याचा व्यवसाय हाच त्याची जात आणि धर्म झालेला असतो. ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये वारंवार
म्हणजे अनेक वेळा हम्म. त्यांच्यावर बोललं जातं. पण किती वर्षापूर्वीचा तो काळ आहे? 200 वर्षापूर्वीचा काळ आहे. 200 वर्षापूर्वी पेशवाई होती. मग 200 वर्षाचा कोळसा आता उघळत बसलाय. ठीक आहे, हरकत नाही उघळायला. पण आता लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चालत असलेले जे लोकराज्य आहे, मग तुम्ही तिथं बदल करा ना, विकासाभिमुख मॉडेल तयार करा ना. तुम्हाला अडवलं कुणी? परंतु किती दिवस तुम्ही आम्हाला हेच सांगणार? आणि म्हणून मी म्हटलं, बामणांचं आम्हाला कधीच भीती वाटली नाही. आता मी स्पष्ट बोलतो, हे नाही कोण धाडस का, कारण ते बिचारं कुठं आमच्या आडवा आलेलंच नाही. ते गेलं शहराकडे निघून. पोरग शिकवायला लागलं चांगलं, त्याचं पोरग बँकेत वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी झाले, परदेशात झाले. आम्हीच थांबलोय अजून गावात, आम्हाला कुठं मार्ग सापडेना म्हणून. आता कुठं राहिलं नाही. परंतु 200 वर्षाची पेशवाईची आठवण वारंवार तुम्हाला का काढून द्यावी लागते? कारण एक सांगितलं जातं, एखादी रेष लहान करायची असली तर ती पुसावी का लागत्या? तुमची मोठी रेष होते, ती रेष आपोआप लहान होईल. परंतु जनतेच्या मनामध्ये सातत्यानं भीतीदायक वातावरण तयार करायचं, अफवाचं वातावरण तयार करायचं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की भूत आम्ही कुणीच बघितलं नाही, पण अफवा येत्या त्याचं डोळं कपाळाला येतं, कानसुपा एवढा येतं, पाय उलटा येत, मग आमुषी पौर्णिमेला भीती वाटते. तशी ही परिस्थिती आहे. नुसत्या अफवा सोडायच्या. पण असं म्हणतात की ही RSSची एक विचारधारा आहे, उजव्या विचारसरणीची एक विचारधारा आहे, की ज्या विचारधारेतनं जी कुठली तरी एक अभिनेत्री इतक्या अश्लील आणि अतिशय खालच्या स्तरावरती जाऊन पोस्ट करू शकते कारण त्याच्यावरती ते मिळालेलं बाळकडू आहे. किंवा नाशिकमधला 23 वर्षाचा एखादा मुलगा हा चक्क गोडसे आणि गांधीजींचा रेफरन्स वापरून तो बारामतीशी जोडतो. हे जरी विजिबल नसलं तरी ते महाराष्ट्रामध्ये आहे ना जागोजागी, आणि म्हणून त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. एक आहे की देवेंद्रजीच्या काळामध्ये किती दंगे झाले राज्यामध्ये. असं दूषित वातावरण होण्याच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन किती दिलं गेलं त्यांचं सरकार असताना. काय म्हणायचं उत्तर द्यावं. तुम्हाला? काय म्हणायचं? तुम्ही जो मुद्दा घेतला, तुम्हाला मोर्चाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायचंय का? हा, आणि तुम्ही जो मुद्दा घेतला मला की RSSच्या संदर्भामध्ये त्यांचं खरं ते काय ते केतकी चितळे ते RSSचे आहे का कुठल्या गावचे आहे हे मला माहित नाही. ते पोरग काळं का गोरं हे मला माहित नाही. ते तिने तपासावं, कारण ते त्यांचं काम आहे. कारण मला ते कुठल्याही पण जे चूक आहे त्याला आम्ही चूक म्हणू. सदाभाऊ, तुम्ही फार स्मार्ट आहात. इतक्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुळजापूरमध्ये येऊन केतकी चितळेचा मला अभिमान आहे, कारण तिने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं स्वतःची भूमिका मांडली. तुम्हाला माहिती होतं की आपण असं जर बोललो तर याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी होणारच आहे, आणि जे कदाचित समाजातल्या अशा घटकांना वाटत असेल की केतकी चितळेच्या निमित्ताने एक चर्चा घडत असेल तर ती व्हायला पाहिजे. ती बहुजनातल्या तुमच्यासारख्या नेत्यांनी जाणीवपूर्वक घडवून आणली महाराष्ट्रात. ती चालूच आहे, गेली 5 तास झालं, सगळी माध्यमं त्याच्यावरतीच आहेत. काय आहे, एखादा कोण सत्य मांडायला गेला की या राज्यामध्ये त्याला जातीवादी ठरवला जातो. हिनी विद्यापीठच काढलेली आहे सर्टिफिकेट. सत्य कोणाचं? केतकी चितळेचं का तुमचं? नाही, आम्ही जे मी बोललेलं सांगतोय. मला केतकी चितळेच्या कोर्टचं किंवा तिच्या म्हणण्याचं मी कुठं सुद्धा केलेलं नाहीये, सांगितलंच आहे तुम्ही ते नाही आहे. आणि न्यायालयामध्ये जे मी म्हटलो ते ह्या अर्थाने म्हटलो की हल्ला झाल्यानंतर सुद्धा तिनं तिनं बाजू त्या ठिकाणी मांडलं. हे मी मत माझं व्यक्त आणि मांडलं, सगळ्या टीव्हीला आलं, सगळ्या वर्त. फक्त ते मी म्हणल्याचा फक्त जाळ सुरू झाला. ते मी म्हणजे मी जे घडलंय नाही, जे घडलंय त्याच्यावर बोलायचं नाही. सदाभाऊ, यू आर सो स्मार्ट. म्हणजे काय करायचं? सदाभाऊ ऐका तर खरं, यू आर सो स्मार्ट असं जेव्हा मी म्हणतो की जी गोष्ट भारतीय जनता पार्टीला करता येत नाहीये, जी गोष्ट भारतीय जनता पार्टीतल्या शीर्षस्थ नेत्यांना बोलायची नसते, ते तुम्ही बिलकुल बोलतात. मी गेल्या 6 महिन्यातली तुमची स्टेटमेंट्स बघितली, मला ते रिपीट पण करायची नाहीये. राहुल भैया, मी आज महाराष्ट्र बघत आहे. कधीही भारतीय जनता पक्षाकडून आज अखेर म्हणजे मी मंत्री असताना आणि आताही कधीही मला कुणीही सांगितलं नाही की तुम्ही या विषयावरती तुमचं मत अशा पद्धतीने, असं तुमच्या फोनावरती ठरत नाही, अशी चर्चा असते. मला कधी नाही, कारण माझ्या सगळ्या पोस्ट जर तुम्ही बघितल्या ह्या आत्ताच्या बघू नका. काय मी ज्यावेळी चळवळीमध्ये
15-20 वर्ष काम करत आहे त्यावेळची भाषण आणि पोस्ट बघा. आता उलट मला गावगाड्यातली माणसं म्हणते ती पहिला सदाभाऊ आबांनी पाहिजे. परंतु आता काय झालेलं आहे की आम्ही गावातल्या प्रश्नाशी निगडीत आहोत. गावातले प्रश्न काय आहेत याची आम्हाला जाणीव आहे, कारण आम्ही त्या प्रश्नातून लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि त्या आम्ही पुढे आणू नये म्हणून हा सगळा कांगवा चाललाय. म्हणजे आमचा आवाज दाबायसाठी मग आम्ही एखादा शब्द बोललो की त्या पाराचा कवळा गावात म्हणते ती तसा एवढा मोठा करायचा की मूळ प्रश्न संपला पाहिजे. म्हणजे या राज्यात कशाचाही प्रश्न राहिला नाही. ऊसाचा फड जळायला लागलाय, तो फाशी घेतोया, त्याचा सुद्धा प्रश्न राहिला नाही. सपले प्रश्न सगळे. आणि मला माहित आहे आता की माझ्यावर 2 दिवस आता 2-3 दिवस यांचं चालूच राहील. ते राहणार, कारण त्यांना हेच करायचं आहे. त्यांना गावगाड्याच्या प्रश्नाकडे याचं नाही आहे. आणि म्हणून माझी हात जोडून सरकारला विनंती आहे की जे कोण वेगळ्या पद्धतीनं किंवा वाईट पद्धतीनं विचार करत असतील त्याला कायद्याचा धाक निश्चितपणानं असला पाहिजे. परंतु कायद्याचा धाक असताना तो एकतर्फी नसावा. देवेंद्रजींच्यावरती बोलल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चंद्रकांत दादांच्यावर बोलल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्याचं बोलायचं धाडच झालं नाही पाहिजे. अरे आमदारांच्या गाड्या फोडता तुम्ही दगड घालून, तरी तुम्हाला वाटतच नाही का की आमच्यावर काहीच झालं नाही. मी यांना काय आम्ही आता यांच्या दारातनी जाऊन एकतर आम्ही तर फाशी घेतली पाहिजे नाही, यांना आम्ही सांगतो गोळ्या घाला, कोण आम्हीच लिहून देतो की तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही तुमचं नाव आमचं लेकरं बाळं घेणार नाहीत. ठीक आहे सदाभाऊ, माझा एक समज आहे आणि माझ्यासारखा महाराष्ट्रात अनेक जणांचा एक समज असेल की ज्यांना पुरोगामित्वाची एक आपण असं म्हणू की सिम्बॉल ऑफ लिबरलिझम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन जे सातत्यानं महाराष्ट्रात राजकारण करतात, अशा तुमच्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या शीर्षस्थ नेत्याची ह्यानं त्या स्वरूपात सातत्यानं बदनामी करायची असं एक महाराष्ट्रामध्ये एक डाव टाकलेला आहे, ते चाललेलंच असतं. असा जर माझा समज असेल तर तो खोटा आहे असं मला जरा समजावून सांगा. काय आहे पुरोगामी हे मला आता समजण्याच्या पलीकडचा विषय. ते कुठं विद्यापीठ आहे जरा मी एकदा जाऊन त्याचा अभ्यास करणार आहे. कुठं सर्टिफिकेट मिळतंय मी बघणार आहे. जनसंघाबरोबर हिने सत्ता स्थापन केलेली होती. 77चा प्रयोग जुना झाला आता ती जुना झाला की आता कसं आहे तिने त्यावेळी केलं तर म्हणून म्हणलं आपलं तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट होतं. इथं ज्यावेळी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं, शिवसेनेला घेतली नाही, बाहेरनं पाठिंबा दिला, त्यावेळी ते जातीवादी सांगितलं 2 मित्रात ते अंतर वाढवण्यासाठी ते काय असतंय. त्यावेळी ते 2 मित्रांना अंतर वाढायचं होतं, तेव्हा आकाशीला जाऊन सगळी आंघोळ करून आलेली होती. मग मला काय म्हणायचं आहे की हे बी आठवायला पाहिजे ना. आपण कृषी विधेयकांना ज्यावेळी सभागृहामध्ये आले त्यावेळी राष्ट्रवादीचं कोणी हजर नव्हतं, म्हणजे पाठिंबा होता. मग तुम्ही असं का त्यावेळी म्हणला नाही तुम्ही आम्ही जातीयवादी पक्षाला विधेयकाला पाठिंबा देणार नाही. मग मला काय वाटतं की राजकारणाच्या चष्म्यातूनच आम्ही बघणार आहोत का, मग अशाच पिढ्या आम्ही घडवणार आहोत का, तोच चष्मा आम्हाला लावायचा आहे का, हे एकदा आपण ठरवूया की या राज्यातले जनतेचे प्रश्न संपलेले आहेत. आपण आता फक्त पुरोगामी अमुक तमुक मी पवारांच्या बदनामीचा प्रश्न विचारला होता तुम्हाला. दिसतंय चित्र की सतत पवारांच्या संदर्भात यानं त्या स्वरूपाच्या पोस्ट येत राहतात आणि मग त्यातून एक चर्चा होतो. हा जर समज असेल तर हा चुकीचा आहे का मला जरा सांगा. नाही, मला असं वाटतं की मग ह्या राज्यामध्ये कुणाच्याच काही बदनामी केल्याच जात नाहीत का कुणाच्या होतच नाही त्या. म्हणून मी म्हटलं की गरिबाचा पोरग असलं की त्याला काही नाही, त्याला संवेदना नाहीत, त्याला भावना नाहीत, त्याचे प्रश्न नाही आहेत, अजिबात काही नाही. पण श्रीमंताचा बाबू असला की तिची पारावर चर्चा सुरू होती. आणि म्हणून मला वाटतं की कोणत्याच नेत्यावरती टीका टिप्पणी होऊ नये. व्हायची असेल तर ती वैचारिक व्हावी. परंतु आता मी ते शब्द नाही वापरू शकत. यांच्या कार्यकर्त्यांनी हेनी काय टिप्पणी केली, कोणाबद्दल, देवेंद्रजींच्या बद्दल केलेली आहे, त्यांच्या कुटुंबावर केलेली आहे, दादांच्या बद्दल केलेली आहे. अजून बरीच ती मोठी लाईन आहे, मला त्याच्यात शिरायचं नाही. पण मला काय म्हणायचं आहे की ह्याचं भान सगळ्यांनी राखलं पाहिजे. पण आज काय झालंय की सत्तेमध्ये आहे त्याला
सत्तेची कवच कुंडलं त्याला आहेत, त्यानं काही म्हणावं, त्याला लायसन परमिट आहे. तिकडं राण्यांच्यावरती त्यांच्यावरही असंच गुन्हे दाखल झाले. म्हणजे एका बाजूला नेमकेपणानं या राज्यातल्या जनतेला सुरक्षितता वाटते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि ठीक आहे, एसटी कर्मचारी बिचारे आले, मी म्हणतो महिलांना तर सोडायला पाहिजे होतं, नाही सोडलं. आज ते कामावर नाही. बरं 140 कर्मचारी मेले, काही आम्ही बोलायचं नाही त्याच्यावर. शेतकरी मेला, नाही बोलायचं त्याच्यावर, गप राहायचं, कारण हे दादा लोक आहेत. आता माझ्यावर झालं, एखादं पत्रक काढतील, हे निषेध आहे, हे आमच्या नियमात बसत नाही. आता मग मी म्हणलो हो का, ह्यो अजेंडा आहे का तुमचा? तुम्ही गुन्हा नाही दाखल करणार ना? नाही, गुन्हा कशाला. मी मगाशी सांगितलं की माझा राग रोष त्या आलेल्या कार्यकर्त्यांच्यावरती नाही आहे, कारण मी जे काम करतोय ते श्रमकरी कष्टकरी माणसाला न्याय मिळावं याच्यासाठी मी बोलत असतो, भविष्यात बोलत राहील. भले तुम्ही आम्हाला गोळ्या घालून मारलं तरी चालेल, काही खोट्या गुन्ह्यांच्या मध्ये अडकून तुम्ही आम्हाला आत टाकलं तरी चालेल, परंतु आम्ही काळ्या आईचंच ठीक आहे अंगाई गीत गात राहू. ठीक आहे. एक शेवटचा माझा प्रश्न आहे, एकदा क्लिअरच करू आपण, की तुम्ही असं म्हणालात की ते कुठल्याही पोस्टला तुमचं समर्थन नाही आहे, ती पोस्ट तुम्ही वाचलेली पण नाही आहे चितळींची. पण आता पुन्हा एकदा मी तेच विचारतो की तिच्या न्यायालयातल्या एकूण वागण्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला, तो अजूनही कायम आहे तुम्हाला? मला तिच्या न्यायालयातल्या वागण्याबद्दल मला अभिमान वाटला नाही, पण हल्ला झाल्यानंतर, खच्चीकरण झाल्यानंतर ती न्यायालयामध्ये सावरून स्वतःला तिचं मत तिनं ठामपणानं तिथं मांडलं. म्हणजे याचा अर्थ असा करावा का आता हिने हाणलं की कुणी बोलायचंच नाही, असं काय चाललंय? म्हणजे बोलण्याचं तर काहीतरी, माझ्यावर काय अपराध आहे, मी काय गुन्हा केला आहे, न्यायालयासमोर गेलो तर मला माझं 2 शब्द व्यक्त करू दे का? ते बी चूकच सगळं म्हणायचं. म्हणजे नेमकं बरोबर काय आहे? ठीक, मी म्हटलं ना, पोस्ट चुकीची होती अशी व्हायरल करणं याचं मी समर्थन करत नाही, परंतु आज सत्ताधारी लोक आपल्या नेत्याला खऱ्या अर्थानं हा देशाचा आणि राज्याचा नेता आहे, त्याच्यावर हे विरोधक तुटून पडलेले आहेत असं जाणीवपूर्वक वातावरण समाजामध्ये निर्माण करून समाजाची सहानुभूती मिळवत आहे. ठीक, काय हरकत नाही बाबा, मिळवा. चला, धन्यवाद सदाभाऊ. मला जे काही समजलं ना, सदाभाऊनी फार, म्हणजे आता ते शेजारीच आहेत म्हणून मी कन्क्लुडिंग करतो, फार व्यवस्थित पद्धतीनं महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की सत्ताधारी आणि विरोधक याच्यामध्ये, आणि ते याच्याही आधी खूप वेळेला बोललेले आहेत, पण त्यांनी जे टायमिंग साधलेलं त्या टायमिंगमधला जो मधला अर्थ होता तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. मी फार कमी प्रश्न यासाठी विचारले की याच्या आधीच या विषयावरती आम्हीच आज दिवसभरात त्यांचे 2-3 इंटरव्ह्यूज केलेले आहेत, त्यामुळे ते इंटरव्ह्यू तुम्ही काढून बघा. मला फक्त समजून घ्यायचं होतं की त्यांना आजच्या ह्या वक्तव्यातनं महाराष्ट्राला काय सांगायचं आहे. भलेही ते म्हणतायत की ॲक्सिडेंटली पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून मी ते सांगितलं. एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे की सत्ताधारी पक्ष हा यंत्रणेचा आपल्याला हवा तसा गैरवापर करतो. मला असं वाटतं की एक जबाबदार माध्यमकर्मी म्हणून सुद्धा महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची ही जबाबदारी आहे की जर असं कोणाला वाटत असेल तर ते तसं नाही आहे हे दाखवण्याची. तुम्हाला आमचा हा जो मधल्या वेळीचा प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. माझं ABP माझाचं जे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लावा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.